पोलिसांनी छापा टाकला आणि इथून 100हून अधिक महिला कॉल सेंटरवर काम करीत असल्याची माहिती त्यांनी तपासली आणि त्यानंतर हा छापा टाकण्यात आलेला आहे। इथे मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली होती असंही सांगण्यात येत आहे। सायबर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांनी हा छापा टाकला। छत्रपती संभाजीनगर मधल्या सायबर मध्ये हा मोठा गुन्हा घडलेला पाहायला मिळाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर गुन्हेगारीचं मोठं जाळं उघडकीस आलेलं आहे। 3 मजली इमारतीमध्ये ज्या ठिकाणी हे सायबर चालू होतं तिथेच पोलिसांनी कारवाई केली आणि रात्रीपासून या इमारतीमध्ये ही कारवाई सुरू होती। चिकलठाणा MIDC परिसरातील एक कॉल सेंटर आहे। मध्यरात्री या ठिकाणी पोलीस उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली पथकानं धाड टाकली आणि इथे संपूर्ण तपासणी सध्या सुरू होती। या कॉल सेंटर मधून अमेरिकेसह अगदी युरोपियन देशातील नागरिकांना कॉल करून टॅक्स बाकी असल्याचं सांगत फसवणूक करण्यात येत होती। सायबर सक्रिय असल्याचं, यामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं। तुमचा टॅक्स आम्ही कमी करून देतो असं सांगून पीडितांकडून गिफ्ट कार्ड आणि इतर आर्थिक व्यवहारांच्या नावाखाली पैसे उकळले जात होते आणि त्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे। अजून धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी नागालँड, आसाम, सिक्कीमसह ईशान्य भारतातील तब्बल 150 ते 200 युवक आणि युवती काम करत होते। पोलिसांनी संगणक, मोबाईल डेटा सर्व्हर आणि कागदपत्र तसंच इतर जे साहित्य आहे ते जप्त केलं असून चौकशीमध्ये आंतरराष्ट्रीय फसवणुकीचे धागेदोरे सुद्धा उलगडत आहेत। त्यामुळे ही कारवाई सध्या सुरू आहे।